राम राम मित्रांनो, मी तूर या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि जर तुम्ही तूर उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण 20-30-40% सुद्धा आपल्या तूर पिकामध्ये उत्पादनात घट होत असते, तर ती म्हणजे फक्त एकाच समस्येमुळं. आणि ती समस्या आहे मित्रांनो, आपल्या तूर पिकामध्ये तूर उधळणे किंवा मित्रांनो तूर पिकाची मर होणे. आता ही तूर पिकामध्ये नेमकं मर का होते आणि त्याच्यावरती मी तुम्हाला एकच उपाययोजना सांगणार आहे, ज्यानं जर तुम्ही सुरुवातीच्याच काळामध्ये असं व्यवस्थापन जर केलं तर भविष्यामध्ये आपल्या तूर पिकामध्ये ही जी काही मर रोगाची समस्या आहे तर ती येणारच नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर समजून घ्या की हा मर रोग येण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे. मित्रांनो, होतं काय माहिती का, ज्यावेळेस कंटिन्यू पाऊस चालू राहतो, जमिनीमध्ये पाणी साठून राहतं, तर अशा टायमाला फ्युजेरियम ऑक्झिस्प्युरम या नावाची जी काही हानिकारक बुरशी आहे तर तिची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ही बुरशी पूर्णपणे आपल्या पिकाच्या ज्या मुळा आहेत तर त्यांना डॅमेज करून टाकते. मुळा डॅमेज झाल्यामुळं मुळा पूर्णपणे काळ्या पडून जातात आणि कालांतराने सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपलं तूर पीक नॉर्मल पिवळं पडतं आणि अचानक काही दिवसांनी जे तूर पीक आहे तर ते वाळून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, तुम्ही 2-3 दिवस गॅप ठेवून जर शेतामध्ये गेले तर अचानक आपले जे शेतामधले तुरीचे जे टप्पे आहेत, अचानक जे झाडं आहेत तर ते जळालेले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला याच्यावरती सुरुवातीपासूनच जर व्यवस्थापन केलं तर यावर्षी तुमचं जे तूर पीक आहे तर ते तूर उधळणार नाही किंवा मरणार नाही. मग आपल्याला काय व्यवस्थापन करायचं आहे मित्रांनो, मी जे तुम्हाला फ्युजेरियम या नावाची जी घातक बुरशी सांगितली तर तिला नष्ट करणारी एक जैविक बुरशी आपल्याला पाहायला मिळते. हो मित्रांनो, ट्रायकोडर्मा व्हिरिडी या नावाची एक जैविक बुरशी उपलब्ध आहे. ही जैविक बुरशी काय काम करते माहिती का, आपल्या जमिनीमध्ये जेवढी काही हानिकारक बुरशी असतात तर त्यांना पूर्णपणे नष्ट करून टाकण्याचं काम ट्रायकोडर्मा व्हिरिडी या नावाची जैविक बुरशी करते. आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये योग्य टप्प्यामध्ये योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेवर या बुरशीचा जर आपण वापर केला तर आपल्या कोणत्याही पिकामध्ये जी काही मर आणणारी बुरशी असते तर ती 100% तिथं तुम्ही नियंत्रित करू शकता. मित्रांनो, ट्रायकोडर्मा व्हिरिडी या नावाची जैविक बुरशी ट्रायकोएनएक्स या नावाच्या औषधामध्ये तिथं उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मित्रांनो, तूर पिकाची लागवड करून झाल्यानंतर महिन्यातून एकदा जरी तुम्ही ट्रायकोएनएक्स या औषधाचा ड्रेंचिंगमध्ये जर वापर केला तर 100% फायदा होईल. मित्रांनो, आता ही जमिनीमधली बुरशी आहे, जमिनीमध्येच नष्ट करणं गरजेचं आहे. आता अचानक मर व्हायला लागली तर आणि जर तुम्ही फवारणी केल्या तर काही फायदा होणार नाही. तुम्ही सुरुवातीच्याच अवस्थेमध्ये जर याचा वापर केला तर आपल्याला जबरदस्त फायदा मर रोग नियंत्रित करण्यासाठी होऊ शकतो. मग आता याचा वापर कसा करायचा मित्रांनो, महिन्यातून एकदा ट्रायकोएनएक्स 500 ग्राम आणि याच्यासोबत 98% प्युअर स्वरूपातलं ह्युमिक ॲसिड असलेलं ह्युमॉल गोल्ड आपल्याला 500 ग्राम घ्यायचं आहे. 200 लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण तयार करायचं आहे. आणि जर ड्रीप असेल तर हे 200 लिटर पाणी एकतर तुम्ही डायरेक्ट ड्रीपनं सोडू शकता. जर तुमच्याकडे ड्रीप नसेल शेतकरी मित्रांनो तर तुम्ही हे 200 लिटर पाणी फवारणी पंपाचं नोजल काढून डायरेक्ट खोडापाशी ड्रेंचिंगसुद्धा करू शकता. अशा प्रकारे 2 प्रकारे तुम्ही या औषधांचं तिथं व्यवस्थापन करा आणि आपल्या जमिनीमधल्या जेवढ्या काही हानिकारक बुरशी आहेत तर त्यांना नष्ट करा. आणि भविष्यामध्ये आपल्या तूर पिकाचं जे काही मोठं नुकसान होणार राहतं तर ते आजच थांबवा. मित्रांनो, सुरुवातीच्या 3 ते 4 महिन्यापर्यंत महिन्यातून एकदा हे व्यवस्थापन करा. निश्चितच भविष्यामधील आपल्या तूर पिकाची जी काही उधळण्याची समस्या आहे तर ती आपल्याला थांबलेली पाहायला मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत राम राम.